नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या 11 पर्यटन स्थळांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। अजिंठा लेणी। अजिंठा लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन 4थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात झाली आहे। येथे 29 बौद्ध लेणी आहेत। छत्रपती संभाजीनगर पासून 110 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आपल्याला बघायला मिळेल। वेरूळ लेणी। वेरूळची लेणी स्थापत्यकला, शिल्पकला आणि चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहे। 1983 मध्ये वेरूळ लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली गेली आहे। या ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील। देवगिरी किल्ला। दौलताबाद येथील अभेद्य देवगिरी किल्ला 12व्या शतकात यादवांची राजधानी होता। इसवी सन 1327 मध्ये अलाउद्दीन खिलजीने या किल्ल्यावर आक्रमण केले होते। हा किल्ला पर्यटकांना आकर्षित करतो। बीबी का मकबरा। ताजमहल सारखी दिसणारी ही वास्तू 17व्या शतकात औरंगजेबाने बांधली होती। इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार आझम शहाने दिलरस बानो बेगम यांच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला होता। छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय। छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे नावाप्रमाणेच मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित आहे। येथे ऐतिहासिक युद्धशस्त्रे आणि इतर पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत। येथे येणाऱ्या पर्यटकांचे हे देखील मुख्य आकर्षण केंद्र आहे। पानचक्की। पानचक्की ही पाण्यावर चालणारी एक गिरणी आहे। मध्ययुगीन काळातील हा एक अद्भुत वारसा आहे। बाबा शाह हजरत मुसाफिर यांच्या दर्ग्यात येणाऱ्या सुफी संत आणि पुजाऱ्यांसाठी या चक्कीतून भाकरीसाठी पीठ दळले जात होते। हे ठिकाण सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता। म्हैसमाळ। मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण समजले जाणारे म्हैसमाळ देखील पर्यटकांना आकर्षित करते। म्हैसमाळहून दिसणारे विहंगमय दृश्य पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग। महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे। छत्रपती संभाजीनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळ येथे हे ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला मिळेल। या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात। औरंगाबाद लेणी। औरंगाबाद लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरातील बौद्ध लेणी आहे। ही लेणी डोंगरात कोरलेली असून या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात। येथे भेट देणे तुमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो। जायकवाडी धरण। जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे। आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी या धरणाची ओळख आहे। पितळखोरा लेणी। ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकातील भव्य पितळखोरा लेणी खडकांमध्ये कोरलेली आहे। भारतातील रॉक कट आर्किटेक्चर हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे। खळखळणारे धबधबे या लेण्यांचे सौंदर्य वाढवतात। या ठिकाणी आपण अवश्य भेट द्या। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। तसेच आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।